हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण जेई नीट एक्झाम्पल्स डिग्री ऑफ फ्रीडम या पॉईंटवर पाहिलेले होते. आता आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहे आणि नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे प्रेशर, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. अन आयडियल गॅस अंडरगोज अ क्वाझिस्टॅटिक प्रोसेस इन विच मोलार हीट कपॅसिटी C रिमेन कॉन्स्टंट if during this process the relation of pressure P and volume V is PV raised to N is equal to constant, then the value of N is. आता हे एक्झाम्पल जेई मेन्स 2016ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. हा थोडा एक्झाम्पलचा नवीन पॅटर्न आहे बघा. PV raised to N is equal to constant आहे. आपण आतापर्यंत जे आयडियल गॅसेस बघितले त्याच्यामध्ये PV इक्वल टू RT म्हणजे PV अपॉन T इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे अशा प्रकारचे रिलेशन आपण पाहिलेले होते. मग आत्ता आपण हे नवीन एक रिलेशन बघतोय. ही प्रोसेस कशी आहे बघा, क्वाझिस्टॅटिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर PV रेस टू N इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे आणि ही N पॉवर काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की C ही मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी आहे, ती कशी राहते तर कॉन्स्टंट राहते. तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला असेल बघा, C इक्वल टू CV प्लस R अपॉन 1 मायनस N. ज्यावेळेस तुम्हाला PV रेस टू N इज इक्वल टू कॉन्स्टंट अशा टाईपमध्ये इक्वेशन दिलेलं असेल त्यावेळेस मोलार स्पेसिफिक हीट C कशी फाइंड आउट केली जाते तर CV प्लस R अपॉन 1 मायनस N. CV म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि N म्हणजे इथली Vची पॉवर असेल. मग CV प्लस R अपॉन 1 मायनस N. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर N फाइंड आउट करायचं आहे. मग आपण असं करू शकतो की हा R जो आहे बघा, C मायनस CV केलं मी इथे, C मायनस CV केलं. R जो आहे त्याच्याऐवजी CP मायनस CV लिहिला आणि अपॉन 1 मायनस N असेल. त्यानंतर हा 1 मायनस N इकडं घेतला आणि CP मायनस CV अपॉन C मायनस CV असा फॉर्म्युला आला. C मायनस CV इकडे घेतला, 1 मायनस N इकडे घेतला. आता आपल्याला N पाहिजे ना, मग हा N जो आहे तो राईटला टाकूयात. मग 1 मायनस CP मायनस CV अपॉन C मायनस CV इज इक्वल टू N असं आलं बघा. हा N जो आहे तो राईटला गेला आणि हा जो फॅक्टर आहे तो इकडे सबट्रॅक्ट झाला. मग 1 मायनस CP अपॉन CV, CP मायनस CV अपॉन C मायनस CV इज इक्वल टू असेल N. आता हा C मायनस CV जो आहे इथं येईल म्हणजे C मायनस CV मायनस हा CP आणि हा मायनस मायनस प्लस CV डिवायडेड बाय C मायनस CV इज इक्वल टू N. बघा C मायनस CV इथे मल्टिप्लाय झाला, त्यानंतर मायनस CP प्लस CV झाला आणि डिवायडेड बाय C मायनस CV. CV प्लस CV आणि मायनस CV काय झाले, कॅन्सल झाले. तर काय येईल C मायनस CP अपॉन C मायनस CV इज इक्वल टू N. म्हणजे Nचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला बघा, C मायनस CP अपॉन C मायनस CV. ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आला. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला नवीन काय बघायला मिळालं तर जर PV रेस टू N इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर अशा इक्वेशनसाठी मोलार स्पेसिफिक हीट कशी फाइंड आउट करायची तर C इक्वल टू CV प्लस R अपॉन 1 मायनस N. ओके, CV स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल, N म्हणजे या Vची पॉवर असेल. मग अशा प्रकारे आपण R म्हणजे CP मायनस CV टाकून Nची व्हॅल्यू फाइंड आउट केली. N कसा काढायचा तर C मायनस CP अपॉन C मायनस CV. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस अंडरगोज अ प्रोसेस डिस्क्राइब बाय इक्वेशन PV रेस टू 3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. द हीट कपॅसिटी ऑफ द गॅस ड्युरिंग दिस प्रोसेस इज. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे तर PV रेस टू 3 इक्वल टू कॉन्स्टंट आहे म्हणजे Nची व्हॅल्यू किती आहे 3. PV रेस टू N इक्वल टू कॉन्स्टंट, तसं इथं N इज इक्वल टू किती आहे 3 आहे. बघा हे एक्झाम्पल जेई मेन 2016ला विचारलं आहे आणि हे एक्झाम्पल नीट 2016ला विचारलं आहे. ओके, जेई मेन 2016चं इकडचं एक्झाम्पल आहे आणि हे नीट 2016ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. दोन्ही एक्झाम्पल्समध्ये टाईप सेमच आहे. बघा PV रेस टू 3 इक्वल टू कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये PV रेस टू N इक्वल टू कॉन्स्टंट या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे 3 म्हणजे काय असणार आहे N, Nची व्हॅल्यू 3 आहे. मग आता C इक्वल टू फॉर्म्युला काय, CV प्लस R अपॉन 1 मायनस N हा फॉर्म्युला आहे. आता CV गॅस कोणत्या टाईपचा आहे बघा, मोनो ॲटॉमिक गॅस आहे. मग मोनो ॲटॉमिक गॅससाठी CV किती असते 3/2 R प्लस काय असेल R अपॉन 1 मायनस N. बरोबर, 3/2 R प्लस R अपॉन 1 मायनस N आणि Nची व्हॅल्यू किती आहे 3/2 R प्लस R अपॉन 1 मायनस 3.
काय येईल बघा मग, 3/2r प्लस r अपॉन -2 म्हणजेच काय येईल पुढे 3/2r मायनस r/2 3/2r मायनस r/2 म्हणजे किती आले 3 - 1 2/2r आले आणि 2/2r म्हणजेच काय तर r. ओके 2/2r म्हणजेच काय r म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं r. C इज इक्वल टू काय असेल r. C म्हणजे काय स्पेसिफिक हीट मोलार स्पेसिफिक हीट आणि त्याची व्हॅल्यू इक्वल टू r आली. बघा सोपे एक्झाम्पल्स आहेत जेई मेन्स 2016 आणि नीट 2016ला विचारलेले. ओके नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CP and CV are specific heats at constant pressure and at constant volume respectively. Then it is observed that CP minus CV equal to A for hydrogen gas and CP minus CV equal to B for nitrogen gas. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले बघा, हे जेई मेन्स 2017ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे KTGचं 100% एक तरी एक्झाम्पल जेईला असणारच आहे. ओके आणि ते या फॉर्ममध्ये असणार आहे. स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये जास्त एक्झाम्पल विचारले जातात. ओके बघा, CP and CV आर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि आपल्याला इथे त्यांनी काय सांगितलं आहे तर हायड्रोजन गॅससाठी CP मायनस CV इक्वल टू काय येतं A येतं आणि नायट्रोजन गॅससाठी CP मायनस CV इक्वल टू काय असतं B असतं. तर तुम्हाला विचारलं आहे की A आणि B यांच्यामध्ये रिलेशन काय आहे. ओके तर ते रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी मला सांगा CP मायनस CVचा फॉर्म्युला काय असतो. पहिल्यांदा R हा फॉर्म्युला असतो. CP म्हणजे काय असतं तर m0 इंटू SP. CV म्हणजे काय असतं तर m0 इंटू SV इज इक्वल टू R. आता इथं SP आणि SV म्हणजे काय आहेत तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहेत आणि CP आणि CV म्हणजे काय आहेत तर मोलार स्पेसिफिक हीट आहेत. म्हणजे SP आणि SV काय आहेत तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि इंटू काय केलं आपण मॉलिक्युलर वेट. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इंटू मॉलिक्युलर वेट केलं की आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट मिळते. मग CP इक्वल टू m0 SP असेल, CV इक्वल टू m0 SV असेल. यातून m0 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये राहील SP मायनस SV इज इक्वल टू असेल R. देअरफॉर SP मायनस SV इक्वल टू R अपॉन m0 असा फॉर्म्युला मिळेल. आता याच्यामध्ये फॉर हायड्रोजन गॅस H2 साठी SP मायनस SV इक्वल टू R अपॉन 2 असेल ना. SP मायनस SV इक्वल टू काय असेल R अपॉन 2 असेल. आणि हे कुणासाठी झालं हायड्रोजनसाठी. m0 म्हणजे मोलिक्युलर वेट हायड्रोजनचं किती असतं 2. तर SP मायनस SV इक्वल टू काय असतं R/2 असणार. त्यानंतर फॉर नायट्रोजनसाठी हा फॉर्म्युला काय येईल बघा, SP मायनस SV इक्वल टू R अपॉन 28. दिस इज इक्वेशन नंबर 2. इथं आपण m0 घेतोय ना. m0 म्हणजे मोलिक्युलर वेट हायड्रोजनसाठी असेल 2 आणि तेच नायट्रोजनसाठी असेल 28. सिंपल आहे. CP मायनस CV इक्वल टू R हा कशाचा आहे तर मोलार स्पेसिफिक हीटचा रिलेशन आहे. त्याला कन्वर्ट केलं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या रिलेशनमध्ये तर SP मायनस SV इक्वल टू येतं R अपॉन m0. हायड्रोजनसाठी मोलिक्युलर वेट 2 टाका, नायट्रोजनसाठी 28 टाका. तुम्हाला 2 रिलेशन मिळाले. आणि आता तुम्हाला काय सांगितले बघा, SP मायनस SV R/28 आणि इथं SP मायनस SV R/2 आहे. आणि हा जो रेशो आहे याला A म्हटलेला आहे त्यांनी आणि हा जो रेशो आहे त्याला B असं म्हटलेलं आहे. म्हणजे R/2 इज इक्वल टू A आहे, R/28 इक्वल टू B आहे. ओके तर आता आपण असं म्हणू शकतो इथं R/28 इज इक्वल टू B आणि R/2 इज इक्वल टू A आहे. तर आता डिव्हाइड करा इक्वेशन्स काय येतील A अपॉन B. इक्वेशन 1 अपॉन 2 केलं तर A अपॉन B येईल आणि इथे R/2 अपॉन R/28 असं येईल. मग पुढे काय येईल बघा, A अपॉन B केलं, इथे काय आला R/2 अपॉन R/28. R कॅन्सल झाला, हा 28 वर जाईल 2 खाली येईल. देअरफॉर A/B इज इक्वल टू 28 अपॉन 2 विच इज इक्वल टू 14. A/B इज इक्वल टू 14 आला. देअरफॉर वी कॅन से दॅट A इक्वल टू 14B. A इक्वल टू 14B. ऑप्शन D हा करेक्ट असेल.
काय केलं, सिम्पल प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमध्ये कन्वर्ट केलं त्याला. SP - SV इक्वल टू R/2, पण SP - SV A आहे, मग A इक्वल टू R/2 मिळाला. इथं SP - SV इक्वल टू R/28, देअरफॉर B इक्वल टू R/28 आणि मग A/B हा रेशो घेतला. आन्सर काय मिळतं तर A इक्वल टू 14B. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ मोनोॲटॉमिक गॅस इज केप्ट ॲट रूम टेम्परेचर 300 केल्विन. कॅल्क्युलेट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मोलिक्युल्स. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 kBT असा आहे ना. आता इथं ऑप्शन्स बघा सगळ्यांनी. ऑप्शन हे जूलमध्ये आहेत का एनर्जीचे? नाही. कशामध्ये आहेत? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहेत. म्हणजे जूलला कशामध्ये कन्वर्ट करायचं? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. मग 3/2 इंटू KBची व्हॅल्यू असते 1.28 इंटू 10⁻⁻23 आणि इंटू टेम्परेचर आहे 300 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. आता इथे काय चेंज झाला बघा. KBची व्हॅल्यू किती आहे बघा 1.38 इंटू 10⁻⁻23. आता इथे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 3/2 kBT. 3/2 इंटू KB म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट 1.38 इंटू 10⁻⁻23 इंटू ॲब्सल्यूट टेम्परेचर आहे 300 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. हा म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे. त्यानं तुम्ही डिवाइड का केलं इथे? का तर ही एनर्जी जूलमध्ये मिळते. तिचं कन्व्हर्जन तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये करायचं असेल तर तुम्हाला एका इलेक्ट्रॉनच्या चार्जनं डिव्हाइड करावं लागेल. मग तो किती आहे तर 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि यानं जर तुम्ही डिव्हाइड केलं आणि हे ॲन्सर फाइंड आउट केलं तर ते किती येईल 0.039 हे ॲन्सर असेल आणि त्याचं युनिट असेल इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. चेंज काय आहे फक्त फॉर्म्युलामध्ये तर 3/2 kBTला तुम्ही डिव्हाइड कितीनं केलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19नं डिव्हाइड केलेला आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल रीड करा सगळ्यांनी. बघा एक्झाम्पल पुढचं रीड केलं का. द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल ॲट 300 केल्विन इज E. ॲट द सेम टेम्परेचर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑक्सिजन मोलिक्यूल. मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? 3/2 kBT मोलिक्यूलचा, बरोबर. कायनेटिक एनर्जी ऑफ मोलिक्यूल कोणता फॉर्म्युला असतो? 3/2 kBT. म्हणजेच इथं 3/2 आणि KB हे दोन काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे ती कुणाला प्रपोर्शनल येते? Tला. कारण 3/2 KB हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. सो कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू T असेल. मग KE2 अपॉन KE1 केलं तर काय आलं पाहिजे? T2 अपॉन T1. ओके. आता इथं नीट ऑब्झर्व करा. पहिल्यांदा हायड्रोजन मोलिक्यूल सांगितलेत, नंतर ऑक्सिजन मोलिक्यूल सांगितलेत, पण त्याच्यामध्ये एक वर्ड आहे की ॲट सेम टेम्परेचर. म्हणजे जर ऑक्सिजन मोलिक्युल्सची एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे त्याच टेम्परेचरला, मग कायनेटिक एनर्जी डिपेंड कुणावर आहे? फक्त टेम्परेचरवर डिपेंड आहे, बरोबर. आणि हे टेम्परेचर T2 आणि T1 म्हणजे असेल हायड्रोजन मोलिक्यूलचं टेम्परेचर, T2 म्हणजे असेल ऑक्सिजन मोलिक्यूलचं टेम्परेचर. तर हे दोन्ही टेम्परेचर कसे आहेत? सेम आहेत ना. म्हणजे बट असं सांगू शकता तुम्ही की T2 इक्वल टू T1 आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑक्सिजन मोलिक्यूलची इक्वल टू काय असेल? कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल. ओके. दोन टेम्परेचर सेम आहेत, टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं तर कायनेटिक एनर्जी कोणत्याही टाईपच्या मोलिक्यूलची सेम असणार. किती असेल तर आता दिली आहे की त्यांनी E दिलेली आहे ना. KE1 किती सांगितली आहे? E. सो कायनेटिक एनर्जी सेकंड इज ऑल्सो E. ऑप्शन कोणता असेल? C हा ऑप्शन करेक्ट असेल. कळलं का? बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, गॅस डिफरंट असेल तरी काही फरक पडेल का? नाही. कॉन्स्टंट टेम्परेचरला कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल कशी असते? कॉन्स्टंट असते. मग हायड्रोजनसाठी ती E आहे तर ऑक्सिजनसाठी सुद्धा किती असेल? Eच असेल. ओके. नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर ग्रॅम मोल ऑफ फॉर डायॲटॉमिक गॅस ॲट रूम टेम्परेचर. आता इथे गॅस कोणता सांगितला आहे बघा? डायॲटॉमिक गॅस. आणि त्याच्या पर मोल एनर्जी काय आहे कायनेटिक एनर्जी असा क्वेश्चन आहे.
मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मोल जर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे तर एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तर F/2 असा त्याचा फॉर्म्युला आहे. F म्हणजे काय असेल तर इथे असतील F म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता 3/2 KBT 3/2 RT ह्या ज्या व्हॅल्यूज बघितल्या होत्या आपण, त्या कुठल्या गॅसेससाठी असतात तर मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी. मग आता सपोज गॅस कोणता आहे, डायॲटॉमिक गॅस आहे, तर डायॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम चेंज होणार. मग त्यामुळे स्टँडर्ड फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला काय आहे, F/2 RT असा फॉर्म्युला असेल आणि F म्हणजे काय असतील तर डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. मग डायॲटॉमिक गॅस आहे, डायॲटॉमिकसाठी F म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 5 असतात. 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल अशा 5 डिग्री असतात. म्हणजे हा फॉर्म्युला F/2 RT जो आहे तो काय येईल सांगा मला. Fच्या ऐवजी 5 टाका, ॲन्सर काय येईल याचं 5/2 RT. ओके, मग ॲन्सर कोणतं आलं, ऑप्शन बी. इथे हे एक्झाम्पल इझी आहे, पण याच्यामधून आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे की कायनेटिक एनर्जी पर मोल 3/2 RT असं न लक्षात ठेवता काय लक्षात ठेवा तर F/2 RT. F म्हणजे काय असतील, डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर तो फॉर्म्युला 3/2 RT येईल. डायॲटॉमिक गॅस असेल तर तो 5/2 RT येईल. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला. द टेम्परेचर ऑफ मिक्सचर ऑफ 1 मोल ऑफ हेलियम अँड 1 मोल ऑफ हायड्रोजन इज इन्क्रीज फ्रॉम 0 सेल्सिअस टू 100 सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. द अमाऊंट ऑफ हीट डिलिवर्ड, हीट किती डिलिव्हर झाली असं विचारलं आहे. अशा टाईपचं एक एक्झाम्पल आपण काल घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिक्सचरची फाइंड आउट केलेली होती. त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना आठवत असेल. काय फॉर्म्युला आहे, N1CV1 + N2CV2 अपॉन N1 + N2 असा मिक्सचरच्या स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला होता. मग सेम तसंच आत्ता इथे आपल्याला करायचं आहे. फक्त इथे काय दिलं आहे तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या ऐवजी कॉन्स्टंट प्रेशर असं सांगितलं आहे. म्हणजे इथे गॅस जो आहे त्याला कॉन्स्टंट प्रेशरला तुम्ही काय केलेलं आहे, हीट केला. मग त्याची जे मिक्सचर आहे, मिक्सचरची स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय असेल ती पहिल्यांदा फाइंड आउट करायची आणि त्यानंतर मग हीट डिलिवर्ड आपण फाइंड आउट करू शकतो. मग त्यासाठी पहिल्यांदा स्पेसिफिक हीट मिक्सचरची आपण फाइंड आउट करूया. N1CP1 + N2CP2 अपॉन काय असेल N1 + N2. N1 फर्स्ट गॅस जो आहे त्याचे मोल किती आहेत 1. CP1 हेलियम गॅस, हेलियम गॅस हा कसला गॅस आहे, मोनो ॲटॉमिक गॅस आहे. पण मोनो ॲटॉमिक गॅससाठी CP काय असते तर 5/2 R असते आणि प्लस N2 कुणाचे आहेत हायड्रोजनचे, ते किती आहेत मोल 1च आहेत. पण हायड्रोजनसाठी, हायड्रोजन हा कसला गॅस आहे, डायॲटॉमिक गॅस आहे आणि डायॲटॉमिक गॅससाठी CV किती असते 5/2 R असते आणि CP किती असते तर 7/2 R असते. म्हणजे इथे येणार 7/2 R डिवायडेड बाय 1 + 1. काय केलं बघा, N1 नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम इंटू हेलियमसाठी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर किती असते 5/2 R कारण तो मोनो ॲटॉमिक आहे, प्लस N2 हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स 1 मोल आणि इंटू CP2 म्हणजे काय तर हायड्रोजन गॅस जो आहे त्याची CP म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर किती आहे तर 7/2 R डिवायडेड बाय N1 + N2 म्हणजे इथं 1 + 1 आलं. मग पुढे हा फॉर्म्युला काय येईल बघा, 1 × 5/2 R म्हणजेच 5/2 R प्लस 7/2 R डिवायडेड बाय 2 असा तो फॉर्म्युला आला. तर आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ॲन्सर काय येते बघा, 5/2 R + 7/2 R, 5/2 + 7/2 म्हणजे किती झाले सांगा मला 12/2 R आणि डिवायडेड बाय 2 झाला. हा 2 इथे खाली आला तर काय येईल किंवा असं करा 12/2 6 आला, 6R अपॉन 2 आलं बघा. 5/2 R + 7/2 R म्हणजे किती आले 12/2 R, 12/2 R डिवायडेड बाय 2 म्हणजे हे 6R अपॉन 2 म्हणजेच किती आले 3R. असा फॉर्म्युला कोणाचा मिळाला तर CPचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला 3R. ओके, तर आता इथे CP = किती मिळते आपल्याला 3R मिळते. देअरफॉर CP = 3 × 2. आता इथे R आपण 2 का घेतला कारण हे जे ऑप्शन्स आहेत हीटचे ते कॅलरीमध्ये आहेत, जूलमध्ये नाहीत.
तर हे आर जी व्हॅल्यू आहे ती आरची व्हॅल्यू किती असते, कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअसमध्ये किती असते, तर 2 असते. मग 3 × 2 ॲन्सर काय येणार आहे 6. ओके, मग सी पी इक्वल टू ॲन्सर मिळालं आपल्याला 6 मिळालं. आता क्यू पी काढायचं आहे, तर एन सी पी डेल्टा टी असा फॉर्म्युला असेल. तर याच्यामध्ये एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ मिक्सचर. ओके, आता इथे 1 मोल ऑफ हेलियम घेतला, 1 मोल ऑफ हायड्रोजन घेतला, तर जे मिक्सचर तयार होईल त्याचे किती मोल्स तयार झाले, तर 1 + 1 2 मोल्स तयार झाले. सी पी किती आहे बघा 6 आहे आणि डेल्टा टी किती आहे 0 to 100 म्हणजे 100 आहे. मग फायनल आन्सर आपल्याला किती मिळतं 1200 आणि हे कशामध्ये आलं, कॅलरीमध्ये आलं. आता इथे मेन लक्षात पाहिजे आपल्या की हा आर जो आहे इथं जूल पर मोल केल्विनमधला 8.314 घ्यायचा नाही, कारण ऑप्शन हे कशामध्ये आहेत, कॅलरीमध्ये. मग कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअसमध्ये आरची व्हॅल्यू किती आहे, ॲप्रॉक्सिमेटली 2 आहे. मग 3 × 2 6 आला. मग क्यू पी कसा काढला, तर एन सी पी डेल्टा टी मिक्सचरचे नंबर ऑफ मोल्स इंटू सी पी इंटू डेल्टा टी ॲन्सर मिळतं 1200 कॅलरी. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल वाचा. बघा रीड केलं का पुढचं एक्झाम्पल. 1 मोल ऑफ आयडियल गॅस रिक्वायर्स 207 जूल हीट टू रेज द टेम्परेचर बाय 10 केल्विन व्हेन हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इफ सेम गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम टू रेज द टेम्परेचर बाय 10 केल्विन द हीट रिक्वायर्ड इज. इथे आपल्याला काय सांगितलं आहे, तर 1 मोल ऑफ आयडियल गॅस त्याला किती रिक्वायर आहे हीट, तर 207 जूल हीट रिक्वायर आहे. कशासाठी, टेम्परेचर 10 केल्विननं राईज करायचं आहे आणि तेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला दिलं आहे क्यू पी. क्यू पी किती आहे 207 जूल एवढी आहे, बरोबर. आणि एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 आहे आणि डेल्टा टी टेम्परेचरमधला राईज किती आहे 10 केल्विन. मग फॉर्म्युला लिहा क्यू पी इक्वल टू एन सी पी डेल्टा टी. मग काय येईल 207 इज इक्वल टू 1 इंटू सी पी इंटू 10. मग सी पी इज इक्वल टू काय येईल बघा 207/10 म्हणजे 20.7. मग आता सी पी मिळाली 20.7. आपल्याला माहिती आहे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर असतं. मग सी व्ही कसा काढायचा, तर सी पी मायनस आर करायचं. तर सी पी किती आहे बघा 20.7 मायनस आरची व्हॅल्यू काय घ्यायची आहे इथे, तर 8.3 घ्यायची. 20.7 मायनस 8.3 केलं तर 12.4 ही सी व्ही मिळेल तुम्हाला. बघा सी पी किती मिळते 20.7, सी व्ही किती मिळते 12.4. अशा 2 व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. आता सी व्ही मिळालेला आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे बघा, काय फाइंड आउट करायचं आहे, तर इफ द सेम गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम टू रेज द टेम्परेचर बाय 10 केल्विन हीट काय असेल. मग आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट काय असेल क्यू व्ही, एन इंटू सी व्ही डेल्टा टी. आता एन तेवढेच मोल आहेत 1, सी व्हीची व्हॅल्यू आहे 12.4 आणि डेल्टा टी सेम आहे म्हणजे 10 आहे. मग 12.4 इंटू 10 केलं तर ॲन्सर किती आलं 124 जूल. ओके, म्हणजे आपल्याला विचारलं आहे काय, तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर त्याच टेम्परेचरने राईज करायचं असेल तर किती हीट सप्लाय करावी लागेल, तर 124 जूल असं त्या क्वेश्चनचा ॲन्सर असेल. ऑप्शन कोणता करेक्ट असेल, मग डी. बघा समजलं का. पहिल्यांदा आपण काय केलं, गिव्हन डेटा जो आहे क्यू पी एन आणि डेल्टा टी त्याच्यावरनं पहिल्यांदा सी पी काढला. सी पी माहीत आहे, आर माहीत आहे, त्याच्यावरनं सी व्ही काढला. आता सी व्ही माहिती आहे, एन माहिती आहे, डेल्टा टी माहिती आहे, त्याच्यावरून क्यू व्ही काढला. म्हणजे आपल्याला आस्क्ड काय आहे क्यू व्ही. क्यू व्हीची व्हॅल्यू किती मिळाली 124 जूल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द टेम्परेचर ऑफ 5 मोल ऑफ गॅस विच वॉज held at constant volume was changed from 100 degree Celsius to 120 degree Celsius. Then the change in internal energy was 80 joule. Then heat capacity at total heat capacity at constant volume will be. काय विचारले बघा, मला सांगा क्यू व्हीचा फॉर्म्युला काय असतो, तर एन सी व्ही डेल्टा टी हा फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये एन सी व्ही इक्वल टू आपण डब्ल्यू म्हणूयात आणि ह्याला म्हटलं जातं टोटल हीट कपॅसिटी.
टोटल हीट कपॅसिटी कशी फाइंड आउट केली जाते, तर CV ला नंबर ऑफ मोल्सनी काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल तर टोटल हीट कपॅसिटी. जर त्यांनी इथं कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या ऐवजी कॉन्स्टंट प्रेशर सांगितलं असतं तर इथं N × CP = W आलं असतं. म्हणजे टोटल हीट कपॅसिटी ही NCV किंवा NCP असेल. जे कॉन्स्टंट ठेवलं आहे ती व्हॅल्यू घ्यायची. CV आहे म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, इंटू N करा, टोटल हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळेल, म्हणजे NCV म्हणजे आहे W. मग फॉर्म्युला येईल QV = W × ΔT. W असेल QV/ΔT आणि Q म्हणजे हीट आहे, हीट म्हणजे एनर्जी आहे, मग एनर्जी/ΔT. मग आपल्याला काय विचारलं आहे तर हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे हेच फाइंड आउट करायचं आहे आपल्याला W. मग आता एनर्जी, इंटरनल एनर्जी किती सांगितली आहे त्यांनी, 80 जूल. आता बघा आपण जे हीट सप्लाईड आहे तेव्हा आपण असं म्हणू शकतो की जर बॉडीला सप्लाय केलेली हीट आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला तर ती बॉडी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं, म्हणजे वर्क डन किती असतं, 0 असतं. बघा लक्षात ठेवा, हा पॉईंट मी घेतलेला आहे. याच्यामध्ये जर एखादा गॅस कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केला तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे P∆V ही व्हॅल्यू 0 येते, म्हणजे वर्क डन 0 असतं. म्हणजे जेवढी हीट सप्लाय केली जाते सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते आणि त्यामुळे ही अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड इक्वल टू काय असणार आहे, इंटरनल एनर्जी आणि डिवायडेड बाय ΔT टेम्परेचरमधला राईज. इंटरनल एनर्जी किती आहे 80 आणि टेम्परेचरमधला राईज आहे 120 - 100. ओके, मग 120 - 100 किती येईल बघा, 80/20 म्हणजे ॲन्सर किती आलं, 4 जूल/केल्व्हिन. सगळ्यांना समजलं आहे का बघा. आता इथे आपण एक क्वेश्चन पाहिला ज्याच्यामध्ये टोटल हीट कपॅसिटी हा कन्सेप्ट नवीन होता. टोटल हीट कपॅसिटी कशी फाइंड आउट करायची, N × CP किंवा N × CV, इंटरनल एनर्जी अपॉन ΔT केलं, मग काय येईल बघा, 80/120 - 100, ॲन्सर काय आलं, 4 जूल/केल्व्हिन. आतापर्यंत आपण JEE नीटचे एक्झाम्पल्स बरेच घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी सगळ्या टाईप्सचे एक्झाम्पल कवर केलेले आहेत KTGवरचे. तर आता यातले रिमेनिंग एक्झाम्पल्स एररलेसमध्ये जे काही रिमेनिंग एक्झाम्पल आहेत सेम टाईपचे आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण टॉपिक चालू करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आपला थर्मोडायनॅमिक्स.